त्याचे आपण काय सिम्पल हे केले. आता आपण मेन पायथनच्या ऑपरेशन्स कडे जाणार. ठीक आहे. आता असं समजा की एक मॉडरेट लेवलच्या पायथन कडे आपण जाणार, जिथे यू हॅव टू स्टार्ट कोडिंग नाव. ठीक आहे. तर आपल्याला प्रॉपर कोड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. दिसतंय का सगळ्यांना? दिसत नाही का? थोडं पुढे सर का क्लास, आणि इकडे काय धीरज ना, सर इकडे धीरज. धीरज तुमच्या सोबत अजून एक कोणी यायचं, त्या का नाही येत? करणार नाही का ऑफलाईन? ठीक आहे. दिसतंय ना सगळ्यांना मागे? ठीक आहे. उद्या आय एक्सपेक्ट दिस अटेंडन्स फ्रॉम टुमॉरो ऑफलाईन, व्हेरी पर्टिक्युलर. ठीक आहे. तर आपण आता जाणार ऑपरेशन्स कडे. आता इथून तुमचं लॉजिक बिल्डिंग. ठीक आहे. आता काय आहे, जर एकदा त्या भाषेत आता तुम्हाला कळलंय की त्याच्याशी बोलायचं कसं, त्याला काय लागतंय, ठीक आहे, मशीनला काय समजतंय. ठीक आहे. आता आपल्याला त्याच्याकडनं काम करून घ्यायचंय. ठीक आहे. आता आपल्याला त्याच्याकडनं काही ना काही काम करून घ्यायचंय. ठीक आहे. कसं करणार? तर त्यासाठी तर आता टास्क. तर टास्क म्हणजेच काय, आपलं मल्टिपल, आपण काय ऑपरेशन्स त्याच्याकडनं करणार आहे ना, गोष्टी ऑटोमेट करणार आहे, डेटावरती काम करणार आहे. ठीक आहे. तर त्याचंच बेसिक फंडामेंटल्स तर आहेत ऑपरेटर्स. तर ऑपरेटर्स काय आहे? ऑपरेटर्स आर नथिंग बट सिम्पल कॅल्क्युलेशन्स विच वी डू विथ द हेल्प ऑफ पायथन. नॉट ओनली पायथन बट ऑपरेशन्स जे आपण करतो. ठीक आहे. तर परत परत सांगतो, इथून व्हेरी पर्टिक्युलरली जास्त लक्ष द्या. काहींना हे सोपं वाटेल, काहींना पण मग मी याच्यात अजून काही एक्स्ट्रा ऍड करून सांगेल, तर ज्यांना सोपं वाटेल त्यांना पण सोपं नाही वाटणार. ठीक आहे. सो ज्यांना नाहीच जमत, बेसिक पासून सगळ्यांनी लक्ष द्या. आता बसणार कुठे? तुम्ही पुढे सारखा ना, वेदांत ये ना पुढे, ये पुढे. दिसेल का तुम्हाला? दिसेल का नीट? सर का पुढे? सर इकडे. सर या पुढे. ये ना पुढे. सरक मध्ये. यश, तिथे 4 लोक बसतात रे व्यवस्थित, तुम्ही पण मागे नका बसू, त्या टेबल वरती. Or else Aishwarya and the second one, you can come over here. ठीक आहे, तुम्हाला तिथे बसायचं काय हरकत नाही. ठीक आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण तिथे 4, हा बसतात 4 लोक. आम्ही, हा तुम्ही पण भेटत आहे थोडं. ठीक आहे. येऊन जा ना इकडे, इकडे जागा आहे. इथे बघा, आता नाही येणार कोणी. ठीक आहे. पुन्हा सांगते, आता जास्त लक्ष द्या सगळ्या गोष्टींकडे. आणि आता प्रत्येकाला कोड करून बघायचे. मी देणार तर आहेच. ठीक आहे. बट स्वतःहून पण करून बघायचंय. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आता ऑपरेशन्स. ऑपरेटर्स मध्ये देर आर मल्टिपल टाइप्स ऑफ ऑपरेटर्स, अँड मल्टिपल टाइप ऑपरेटर्सचे वेगळे वेगळे जे आउटपुट येतात, त्याचे डेटा टाइप्स पण वेगळे वेगळे. त्याच्यावरती बरेच क्वेश्चन्स बनतात, त्याच्यावरती बरेच प्रॉब्लेम स्टेटमेंट्स तुमच्या ऑपरेशन्स वरतीच सॉल्व्ह होतात. ठीक आहे. आज आपण फक्तच ऑपरेशन्स बघणार, उद्या आपण त्याच्यावरचे कोड करून बघणार कसे करता. ठीक आहे. आतापर्यंत आपण किती फंक्शन शिकलो? प्रिंट, आयडी, अजून लेन, टाईप पण बघितला. ठीक आहे. आता हे उद्या आपण इनपुट फंक्शन बघणार. ठीक आहे. ते पण इंटरेस्टिंग करून सांगेल. चलो. तर सगळ्यात पहिले अरिथमॅटिक ऑपरेटर्स म्हणजे कुठले? हे सिम्पल आपले प्लस, मायनस. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशनची साईन बघा तिथे कशी आहे. ठीक आहे. नंतर मग काय? डिव्हिजन. त्याच्यानंतर मॉड्युलस. त्याच्यानंतर एक्सपोनंट. आणि त्याच्यानंतर फ्लोर डिव्हिजन. आता इथे मल्टिप्लिकेशन पर्यंत सगळ्यांना समजलं. गंमत येते त्याच्यापासून पुढे. डिव्हिजन, मॉड्युलस, एक्सपोनंट अँड फ्लोर डिव्हिजन. ठीक आहे. एक एक समजूयात. तर सगळ्यात पहिले डिव्हिजन वरनं तुम्हाला काय समजतं रे? सिम्पल डिवाइडर, डिवाइड करतो आपण. व्हॉट इज फ्लोर डिव्हिजन? ठीक आहे. चलो करून बघू, मग तुम्ही मला सांगा. ठीक आहे. डिव्हिजनचं साईन कशी आहे? हे मी फक्त असं करतोय, कोणी करायचं नाहीये.
8 डिवायडेड बाय सगळ्यांनी a इक्वल्स टू 8, b इक्वल्स टू 2, c इक्वल्स टू 8 डिवायडेड बाय 2, प्रिंट c अँड विथ कमेंट्स असा लिहा कोड. तेव्हा कुठे उद्यापासून जेव्हा प्रॉब्लेम तेव्हा तुम्हाला समजेल मी असं का सांगतोय करायला. ठीक आहे, काय आलं 4.0. आणि दुसरं काय होतं रे फ्लोर डिव्हिजन, त्याचं कसं आहे डबल आहे ना, डबल स्लॅब. कळलं का डिफरन्स व्हॉट दिस दिस इज डिव्हिजन. ठीक आहे, कन्फ्यूज कशात होतात माहिती का, कन्फ्युजन पण सांगतो मी कशात होतात, की नक्की फ्लोर डिव्हिजन कुठली आणि साधी डिव्हिजन कुठली. फ्लोर डिव्हिजनला डबल आहे, ठीक आहे, त्याचं काहीतरी तुम्ही बनवून ठेवा डोक्यामध्ये. मी तर असं करू डिव्हिजन म्हणजे एक फ्लोर डिव्हिजन, दोन शब्द येतात म्हणून दोन स्लॅश. ठीक आहे, दिस इज फ्लोर डिव्हिजन. ठीक आहे, आता गंमत येते दोघांच्या आउटपुट मध्ये. काय आहे पहिल्याचा आउटपुटचा डेटा टाईप काय फ्लोट. ठीक आहे, सेकंड वनचा काय int. आता मला सांगा, आता हे तर चलो राऊंड होतं. ठीक आहे, आता जर मी इथे 3 केलं तर आन्सर काय येईल? बट काय 3 येईल की 2 येईल? तुमचं नाव कुठल्या बॅचला याच का ऑनलाईन करत होते? म्हणजे याच्या आधीच पूर्वीचे लेक्चर्स केलेत ना तुम्ही? नक्की फाईल्स केल्यात का? फाईल्स दिल्या होत्या त्या केल्या का? तुम्ही ग्रुपला आहेत ना 8:30च्या सकाळच्या ग्रुपला आहेत ना? ठीक आहे, so we were talking about ऑपरेटर्स. ठीक आहे, ह्या दोघांमधला फरक कळाला का? पहिली काय आहे, सिंपल डिव्हिजन करतो आपण 2 डिवायडेड बाय 4. ठीक आहे, त्याचं जे आउटपुट आहे सिंपल डिव्हिजनचं, ठीक आहे, आपण तो होल ॲज अ सिंपल नंबर नेतो. पण मग इथे इवन इफ इट्स अ सिंगल डिजिट नंबर इट विल बी कन्वर्टेड इनटू अ फ्लोट. ठीक आहे, फ्लोट काय आहे माहितीये का? मागे तुम्ही जे नवीन आले, फ्लोट म्हणजे काय माहितीये का? करेक्ट. ठीक आहे, डेसिमल म्हणजे डेसिमलचा डेटा टाईप आहे, त्याच्यासाठी वापरत नाही, त्याचा डेटा टाईप आहे. ठीक आहे, पहिल्याचे लेक्चर्स उद्या परत नीट करू नये जेणेकरून पुढची प्रोग्रामिंग आता समजेल. आपण प्रोग्रामिंग कडे जाते, आता बेसिक्स खूप झालं, थोडं मॉडरेट लेवलचं पायथन आहे तिकडे जाणार. तर पूर्वीचे जे लेक्चर्स आहे ते करून बघा, कारण की इथून जेवढे आहे इंटरव्ह्यू वरती तिथून क्वेश्चन सुरू होतात. ठीक आहे मेन. चलो, हे समजलं खूप सिम्पल आहे. ठीक आहे, याचं कारण कधी कधी तुम्हाला कॉम्प्लेक्स जेव्हा आपण करणार आहे, सिम्पल तुम्हाला मॅथमॅटिक्सचे काही फॉर्म्युला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, सपोज एरिया ऑफ अ सर्कल काय फॉर्म्युला? पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, तर तेव्हा याची तुम्हाला गंमत कळेल. ठीक आहे, सो फर्दर वी वर टॉकिंग अबाउट फ्लोर डिव्हिजन. फ्लोर डिव्हिजन इट्स डेटा टाइप इज इंट. ठीक आहे, आता मॉड्युलस. सो व्हॉट डू यू मीन बाय मॉड्युलस? ठीक आहे, मी करतो, तुम्ही मला सांगा. ठीक आहे, काय होतं रे प्रिंट, हाच एक्झाम्पल घेतो 4. व्हॉट इज दिस? हे काय मॉड्युलस काय देतं? रिमाइंडर. ठीक आहे, this gives रिमाइंडर. ठीक आहे, आता रिमाइंडर म्हणजे काय प्रत्येकाला माहित आहे का? नाही. ठीक आहे, काय झालं कसं? हे बघा, हे दिसलं का? काय बोलू?
काय मराठीत बाकी म्हणता ना? सॉरी, आय डिडंट न्यू. ठीक आहे, रिमाइंडर समजला ना? काय देतं ते मॉड्युलस साईज. ठीक आहे, सगळे फसतात बरं का, गॅरंटी. आता सगळ्यांना समजतंय. इंटरव्ह्यू मध्ये एकदा प्रेशर एवढं असतं, डिव्हिजन, फ्लो डिव्हिजन, मॉड्युलस गेले सगळं. कारण की तिघं याचेच डिव्हिजनचेच पॅरामीटर्स आहेत, जर बघायला गेलं तर त्याचेच ऍस्पेक्ट आहे. ठीक आहे, मॉड्युलस नेहमी काय देतं? 0. तर इकडनं एक लॉजिक बिल्ड होतं, तुमचा नंबर इव्हन किंवा ऑड आहे का. इव्हन नंबर म्हणजे माहिती आहे ना काय, इव्हन काय म्हणतात मराठीत? हा, आणि ऑडला हा, ते इथे पण दिलं असतं रस्त्याने, इव्हनला इकडे गाडी लावा, तिकडे मराठीत. ठीक आहे ना. इव्हन नंबर कुठले कुठले इव्हन नंबर? 2, 4, 6, 8. ठीक आहे, आता तुम्ही ह्या लॉजिक वरनं मला लिहायचं आहे. ठीक आहे, अशी कुठली एक कंडिशन आहे रे, ज्याच्याने समजेल की तुमचा नंबर हा इव्हन येईल. 2 डिवायडेड बाय 2 ने डिवाइड केलं तर 0. मग ती कंडिशन लिहिणार कशी? नाही, इफ विफ सगळं सोडा, कंडिशन सांगा फक्त मला. इफ शिकवलं थोडी मी तुम्हाला, मी जेवढं शिकवलं त्याच्यावरतीच विचारतोय. आता फक्त सिंपल मॅथ्स लावायचंय, हे वापरायचं आहे. चला अजून एक हिंट. अंशिता बोलो. तो कैसे लिखेंगे उसको पाइथन के टर्म्स में? चलो लास्ट में करेंगे, तब तक कि आप दिमाग लगा लो कुछ तो. ठीक है, बाद में आता है एक्सपोनेंट. सो व्हाट डू यू मीन बाय एक्सपोनेंट? स्क्वायर. अभी इसमें बेस कौन सा और इंडेक्स कौन सा है यार? बेस और इंडेक्स पता है ना? 2 raised to 2 बेस, raised to 2 पावर, है ना? ठीक है, समजलं का? हा, इथे मला सांगा कुठलं बेस आहे कुठलं इंडेक्स आहे? पहिला इंडेक्स आहे आणि दुसरा बेस आहे. ठीक आहे, करून बघतो. 5, सॉरी, समजलं का? दिसत नाही का तुम्हाला मागे? दिसतंय ना? अजून झूम केलं. ऐक ना, इथे एक ऑप्शन येतो. अरे राजा, इथे रोहित, ए रोहित, इथे रे. हा, दिसतंय का आता व्यवस्थित? ठीक आहे, समजलं काय काय केलं इथे? एकदम सिंपल आहे, जास्त काही रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये. ठीक आहे, आता पुढे हा म्हणजे काय होतं, हा तुमचा एक सेकंड, दिस इज युअर बेस, दिस इज युअर पॉवर इंडेक्स, जो पण द्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा बरं का. मला लास्टला सांगा की इव्हन नंबर साठी कंडिशन काय देणार. ओके, सो दिस वर नथिंग बट युअर अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ठीक आहे, अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ठीक आहे, तसे आपण बरेच बघणार आहे. सी, आउटपुट ऑफ डिव्हिजन ऑपरेटर, नीट बघा काय रे. 1.3333. ठीक आहे, आणि याचं 1. ठीक आहे, हे काय अप्रॉक्सिमेट वगैरे राऊंड ऑफ करून घेत नाही, डायरेक्ट जो पॉईंटच्या आधीचा जो नंबर आहे डायरेक्ट तो येतो. ठीक आहे, लक्ष. ठीक आहे, आता ऑपरेशन ऑफ स्ट्रिंग वरती करून बघितले का रे तुम्ही? केलेत ना? हे सिम्पल, हे तर आपण केलं डिफरंट वेज ऑफ असाइनिंग. ठीक आहे, हे ऍडिशन वगैरे. ठीक आहे, स्पेसेस पण कॅल्क्युलेट होता बरं का जर केलं असेल तर. आयडी, आयडी काय देतं? ऍड्रेस. इथे काय घेतलं काय नाही, कोणाला कोणाला शिकवलं असेल परत. ठीक आहे, नाव दिस इज युअर कंपॅरिझन ऑपरेटर. ठीक आहे, कंपॅरिझन ऑपरेटर ऑलवेज गिव्ह आन्सर इन बुलियन. बुलियन डेटा टाइप म्हणजे काय? ट्रू आणि फॉल्स. ठीक आहे, आता 5 ग्रेटर देन इक्वल्स टू 7 आहे का? नाही, काय आला आन्सर? फॉल्स. 8 आहे का? येस, ट्रू. अँड इंटरनली बुलियन काय रिप्रेझेंट करतं रे?
1 and 0. फॉर एक्झाम्पल मी असं केलं तर ट्रू ग्रेटर देन, कस काय ट्रू आलं समजलं का? कारण की ट्रू काय आहे 1, फॉल्स काय 0. याचं आपण पुढे बघणार तेव्हा समजेल तुम्हाला, आताच लगेच. ठीक आहे. हा, अगेन कोड लिहिता लिहिता म्हणून नोटबुक मध्ये प्रॅक्टिस करायला लागतो. कोड लिहिता लिहिता काय करून देतो आपण, ए इक्वल्स टू दिस समथिंग लाईक दॅट. ठीक आहे. ते व्हेरिएबल असाइन करताना होतं. जे आपल्याला स्ट्रिक्ट इक्वल टू दाखवायचं असेल ना, ठीक आहे, त्यावेळेस स्ट्रिक्टली इक्वल्स टू डबल इक्वल टू देतो आपण. ठीक आहे. हे पण तुम्हाला ते इव्हन नंबरच्या लॉजिक साठी हेल्प करेल. इक्वल टू. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे काय झालं, स्ट्रिक्टली इक्वल्स टू, आणि हे काय झालं, नॉट इक्वल टू. म्हणजे तुम्हाला जर सांगायचंय ए शुड बी नॉट इक्वल टू बी, तर नॉट इक्वल टू कसं लिहिणार, समजते का त्याची भाषा? आपण तर नॉट इक्वल टू टाकणार, आपण लिहिताना कसं लिहितो, नॉट इक्वल टू ला कसं लिहितो, असं काहीतरी इक्वल टू आणि मध्ये एक लाईन मारतो ना. सिम्पल मॅथ्स तर 12वी पर्यंतच केलंच असेल, कॉमर्स तर काही असेल. इक्वल टू, पण याला ते समजेल का? नाही. तर याला त्याच्या भाषेत समजेल ना थोडक्यात. सो दिस इज द साइन. ठीक आहे, मागच्या नाही कधी दिसायला समजलं. तर ह्या दोघांनाच व्हेरी पर्टिक्युलरली अजून एक ब्रेकडाऊन करायचं, तर कंपॅरिझन ऑपरेटर्स मध्येच या दोघांना आपण इक्वॅलिटी ऑपरेटर असं म्हणतो. सो चेन कळते का तुम्हाला कशी आहे? ऑपरेटर्स, अरिथमॅटिक ऑपरेटर्स, कंपॅरिझन ऑपरेटर्स, कंपॅरिझन ऑपरेटर मध्येच इक्वॅलिटी ऑपरेटर्स. ऑल गुड? ठीक. मुव्हिंग अहेड, वी विल सी सम लॉजिकल ऑपरेटर्स. आता इथे खरं झोमतं. ठीक आहे. तर आता इथे लक्ष द्या. तर यासाठी ना तुम्हाला थोडं लॉजिक गेट समजावं लागेल. लॉजिक गेट्स माहिती आहे का? मागे कोणाला कोणाला नाही माहिती? तर बाकी सगळ्यांना माहिती आहे. धीरज माहिती आहे लॉजिक गेट्स? इलेक्ट्रॉनिक्स वाले ना तुम्ही, माहिती असेल. टी अँड टीचं काय येतं रे? टी अँड टी. मैंने यहाँ पे पूछा, रुको. येस, यू आर करेक्ट. टी अँड ट्रू अँड ट्रू. सो ट्रू येतं. किती टाइप्स ऑफ गेट्स असतात? कोणते? ऑपरेटर्स किती असतात? चला ऑपरेटर्स. अँड अजून? अरे मी त्याला विचारलं ना. अजून? ठीक आहे, इंजिनिअरिंग केली ना रे तुम्ही त्याच्यात. ठीक आहे, असो. सो लॉजिकल ऑपरेटर हे पण गरजेचे आहेत. जेव्हा आपल्याला दोन कंडिशन सोबत करायचे आहेत ना, तेव्हा हे खूप गरजेचे पडतात. ठीक आहे, म्हणजे दोन सायमल्टेनियसली ए इक्वल्स टू बी अँड ए इक्वल्स टू सी. तुम्हाला 3 नंबर पैकी कुठला नंबर मोठा आहे हे कंडिशन लावायची, तर त्या ठिकाणी तुम्हाला हे ऑपरेटर्स लागतील, आणि हे सगळ्यात जास्त लागतातच. ठीक आहे, यासाठी थोडं आपल्याला मॅथ्स शिकावं लागेल. ठीक आहे. सगळ्यात पहले ट्रू एंड ट्रू, इसका आंसर क्या आलं? ट्रू. ठीक है, इसके लिए हम थोड़ा ट्रूथ टेबल, एक सेकंड. हाँ ठीक है, यहाँ पे जरा अभी ध्यान देना आप लोग. दिसतंय का सगळ्यांना मागे? एव्हरीवन ऑल गुड? अँड गेट. ठीक आहे. आता आपण, मी तुम्हाला किती टाइप्स ऑफ गेट आहे रे हे मी विचारलं होतं. अँड, ऑर, एक्सॉर, नॅन्ड, नॉर, एक्स नॉर, अजून आहेत बरेच. ठीक आहे, असो. ठीक आहे. सो आता इथे आपण अँड गेट सगळ्यात पहिले बघूया. ठीक आहे. अँड इथे नीट समजा, हे अँड बघतोय बरं का. ठीक आहे. आपण झिरो म्हणजे काय रे? फॉल्स. आणि 1 म्हणजे काय? ट्रू. झिरो अँड झिरोचं आउटपुट काय येतं? झिरो. म्हणजेच फॉल्स अँड फॉल्सचं आउटपुट काय येतं? फॉल्स. चलो इथे करून बघू.
प्रिंट फॉल्स अँड समजलं का? हेच तुम्ही जरा खाली एक काम करू आपण 0 अँड 0 अँड 0 0 अँड 0 0 अँड 0 कळलं का आता हे गेट्स ट्रूथ टेबल काय आहे? तसंच काय आहे और है ना, ट्रू और फॉल्स म्हणजे 1 और 0 असं येईल ना. 1 और 0 म्हणजे काय आलं त्याचं 1 अँड 0. ठीक आहे, काय आलं पाहिजे त्याचं ट्रू आलंय का? एक सेकंड. तसंच 1 अँड 0 0. हा अजून एक आहे नॅन्ड गेट, आय मीन नॉट फॉल्स, निगेशन निगेशन म्हणायचो आपण त्याला, करेक्ट. ठीक आहे, समजलं. काही नाही, हे तुम्हाला पाठ करायची गरज नाही, कोड करून करून समजून जाईल कसला आन्सर काय येतं ते. तुम्हाला जशी कंडिशन पाहिजे त्या ठिकाणी. आता कसं इथे कळलं का? आता तुम्हाला इथे एक कंडिशन तुम्ही टाकू शकता इथे, जेव्हा तुम्हाला दोघांपैकी कुठली पण एक कंडिशन तरी मिनिमम ट्रू पाहिजे. ठीक आहे, एक तर त्या एम्प्लॉईची सॅलरी 50,000च्या वरती पाहिजे किंवा त्याला कमीत कमी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तरी पाहिजे, किंवा सॉरी, एक तर त्याला एआय आलं पाहिजे किंवा त्याला मिनिमम डेटा अनालिटिक्स मध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. ठीक आहे, काय आहे किंवा, एक तर किंवा म्हणजे और. कळलं का कसं आपण और आलं? अरे मराठीत बोललो तेच याच्यात रूपाने कसे कळले का दोन स्टेटमेंट? जेव्हा काम करू आपण तेव्हा समजेल तुम्हाला. आता अँड कधी वापरेल? अँड दोघं पाहिजे, दोघं, त्याला एम एल पण आलं पाहिजे आणि तुला तुझं 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पण पाहिजे, तरच तू कंपनीत येशील. तुम्हाला का जेव्हा आपण सॉर्टिंग करतो ना, सॉर्टिंग, डेटा सॉर्टिंग काम येते. ठीक आहे, और फिल्टरिंग, आय एम सो सॉरी, वेन यू हॅव टू फिल्टर सम काइंड ऑफ डेटा, जर आपल्याला फिल्टर करायचं असेल ना तर वी कॅन यूज दिस काइंड ऑफ थिंग्स. ठीक आहे, बट पांडाजने सगळंच इझी करून टाकलंय गोष्टी, फिल्टरिंग अँड सॉर्टिंग. ठीक आहे, सो मुव्हिंग अहेड. हा, तर हे एक सिंपल, याला आपण असाइनमेंट ऑपरेटर असं पण म्हणतो बरं का. ठीक आहे, हे बघा असं x इक्वल्स टू 45 x प्लस 5, सिंटॅक्स नीट बघा. ठीक आहे, आता मी दरवेळेस x मध्ये जर मी काही स्टोअर केलं, समजलं काय केलं? ठीक आहे, आता हे बघा ही कंडिशन होती. ठीक आहे, x इक्वल्स टू 10 आधीच इनिशियलाइज केलं मी, x काय होतं, ठीक आहे, सॉरी डिक्लेअर केलं मी x ची व्हॅल्यू. प्रिंट x ग्रेटर देन 11 और x लेस देन 50. म्हणजे काय, दोघांपैकी कमीत कमी एक तरी कंडिशन तुमची ट्रू झाली पाहिजे. होतीये का? येस. आन्सर काय येतंय? ठीक आहे, ही काय झाली रे? फॉल्स. ही काय झाली? अरे ही काय झाली? 0 और 1. 0 और 1 गेलं का डोक्यात ट्रूथ टेबल आता प्रत्येकाच्या? काय डिफिकल्टी येईल कोणाला? नाही, गुड. चल, तसंच फॉर ऍड. ठीक आहे, x इक्वल्स टू 50 ग्रेटर देन आहे का 25 x? येस. अँड लेस देन आहे का 75? येस. t अँड t 1 अँड 1. ठीक है, अभी थोड़े प्रोग्राम्स की तरफ हम जाते हैं. ठीक है, ये समझ गया, मुझे ऐसा लगा आपको नहीं समझेगा ट्रूथ टेबल, लेकिन सगळ्यांच्या डोक्यात गेलं ना की अजून परत एकदा घेण्याची गरज आहे. नक्की मागे इकडे दत्ता, नक्की समजलं? कुठला सिनेमा कुठला चालू आहे? नीट बस मग. ठीक आहे, काय डिफिकल्टी कोणाला? आता हे जे मी केलं ना प्रिंट एका एका लाईन मध्ये, तुम्हाला तसे करायचे नाही. कोड कसे करायचे माहिती आहे ना, कसे सांगितले. ठीक आहे, चला मला एक सिंपल, हा जो कोड आहे
मला हा सांगेल तुम्ही पण नाही. चला तुम्ही, हा जो कोड दिसतोय प्रोग्राम स्टेटमेंट दिसतंय काही? हा तुम्ही तर बोलले लेक्चर केलेत तुम्ही. म्हणून मी आधीच विचारलं लेक्चर केली. हे बघ सिंपल आहे. काय? राईट अ पायथन प्रोग्राम टू प्रिंट सम ऑफ टू नंबर्स ऑल्सो स्टोर द आउटपुट इन अ न्यू व्हेरिएबल. एवढं सोडा, एवढंच सांगा मला. थांबा. बरं काय लॉजिक काय वापरणार? आता तर आपण शिकलो. काय करणार? काय करायचं? सम ऑफ टू नंबर्स म्हणजे काय? दोन नंबरची ऍडिशन. कशी काय? त्यांना विचारतोय ना. थांबा ना, सगळ्यांना समज. तुमच्या बाजूचं ठीक आहे. नाही परत एकदा लेक्चर्स करा, मग करून बघा. म्हणून मी आधी विचारलं तुम्ही केलेत का? तुम्ही हो बोलले. तिघाचे तिघ. त्यासाठीच विचारलं की तुम्हाला समजतंय, समजेल का नाही. दत्ताच्या मागचे येस. मी गप्पा मारली तर नाही आवाज दिला. सांगा. हा फ्रेंडशिप काय केलं त्याने? ठीक आहे, लक्ष द्या तुम्ही पण. ए इक्वल्स टू 10. ठीक आहे, दोन नंबरची ऍडिशन सांगितली होती ना कुठल्या पण. बी बी इक्वल्स टू 5, सी इक्वल्स टू ए प्लस बी. प्रिंट सी. समजलं का? मागे सिंपल कोड आहे. नक्की डोक्यात गेला? हे फक्त त्याला आता हे असं हे जे आहेत ना, हा ते द्याल जरा. ठीक आहे, आहे का टाइम आपल्याकडे? ओके, वी हॅव एम्पल ऑफ टाइम. चलो, सो मुव्हिंग अहेड. तसंच आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन तुम्ही सगळी करू शकता. आता काही त्याच्यात तसं कुछ हे नाही. ठीक आहे, आता मला काय करायचंय, घेऊ का आजच? सोडा. आता मला असं पाहिजे, द आन्सर ऑफ द ऍडिशन ऑफ ए प्लस बी इज सी. कसं करणार? सेम, काहीच फरक नाही. फक्त मला आउटपुट मध्ये आता 15 येते ना, मला असं पाहिजे द आन्सर ऑफ ए प्लस बी इज सी. द सम ऑफ टू नंबर्स इज सी. चलो सिंपल. सम ऑफ टू नंबर्स इज सी. हम्म. 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 आउटपुट द सम ऑफ टू नंबर्स इज. कसा पण ठीक आहे. चलो इथेच याच्यातच करतो मी. ठीक आहे, इथे परत तुमचं शतरात नाही असू द्या. कसं सांगितलं होतं तुम्ही? प्रिंट मध्ये काय? डबल कोट्स मध्ये. हा हा बरोबर आहे काय? ब्रॅकेट मध्ये कुठली ब्रॅकेट? बरोबर आहे का?
हा विदाउट ब्रॅकेट ठीक आहे समज. त्यांना पण आपण नको नाराज करा. काय आपल्याकडे बरेच ठीक आहे. कुठला प्रिंट होईल रे? चल हे करून पाहू पहिले. ते झालं. दोन्ही चालतं. कळालं का कसं तुम्ही फरक काय आला याच्यामध्ये? कळालं का? 15 आपण कसं केलं? द सम ऑफ टू नंबर्स इज 15. ठीक आहे समजलं? काय डिफिकल्टी कोणाला? ऑल गुड. ठीक आहे समजलं का मागे? नाही समजलं? ठीक आहे. आपण काय करत होतो रे? थोडं आता तुम्ही पहिले लेक्चर्स बघू नये म्हणजे नीट समजेल. ठीक आहे. आपण काय करत होतो? दिस इज हे आपण ऍक्च्युली केलंय. इफ यू हॅव फक्त याच्यामध्ये आपण काय करत होतो? डिफरंट वेज ऑफ असाइनिंग व्हेरिएबल्स मध्ये ए कॉमा बी कॉमा सी करत होतो. ठीक आहे. खूप कमी लेक्चर झालेत, एकदा बघून याल तुम्ही सगळे मागचे. ठीक आहे. कमी लेक्चर झाले होते, 4 ते 5च झाले. एकदा बघून या. ठीक आहे. हा सो इथे व्हेरी पर्टिक्युलरली इथे आपण कसं करत होतो? हा इथे आपण सिंपल लिहित होतो. ए इक्वल्स टू 10, बी इक्वल्स टू 5, सी इक्वल्स टू ए प्लस बी आणि प्रिंट सी. बट मला एक थोडं डायनामिक पाहिजे होतं की द आउटपुट ऑफ टू नंबर्स इज जो पण आपला आन्सर येईल तो. तर मी त्याला कसं केलं? प्रिंट फंक्शन नेहमी काय देतो आपल्याला? एक आउटपुट देतो करेक्ट. मग त्याच्यामध्येच मी सांगितलं बाबा तुम्हाला आउटपुट देणार आहेस ना, तू कसं देशील की द सम ऑफ टू नंबर्स कॉमा हे तर देच अजून जे आहे दुसरं काही आहे. ठीक आहे. याच्याऐवजी मी कॉमा करून दुसरी लाईन पण लिहू शकलो असतो, काही प्रॉब्लेम नव्हता. बट मला काय पाहिजे? कॉमा करून जो व्हेरिएबल आहे सी. समजलं का नाही? ठीक आहे. तुमचं का नाही समजत आहे? कारण तुम्ही करून बघा. एकदा तुम्ही केलं ना सगळ्या फाईल्स वगैरे ग्रुपवरती सर्व तसंच पडलंय. केलं ना हे खूप नीट समजेल. खूप इझी वाटेल. खूप इझी. खूपच इझी वाटेल. तुम्ही करून घ्या. तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन एक्सपोनेंट ते सगळं करून घ्या. ठीक आहे. समजलं हे? आता यामध्ये मला असं पाहिजे द ऍडिशन ऑफ 10 and 5 इज चलो ते पण राहू दे. चला ते आपण बाजूला ठेवूयात. आता किती वेळा तुम्ही मला सांगणार आहे की युजर तुम्ही स्वतः इथे जाऊन टाकणार आहे 10 5 10 5 45 40 किती वेळा टाकणार आहे? थोडं डायनामिक पाहिजे ना. आता युजर कडनं इनपुट घ्यायचंय. युजर कडनं इनपुट घेणं म्हणजे दरवेळेस तुम्ही तुमचा नवीन नंबर टाकू शकता आणि तो ऑटोमॅटिक तुमचे ऍडिशन करून देईल. ठीक आहे. कसं करणार? इनबिल्ट सगळं विषय इनपुट. ठीक आहे. इनपुट चला इथे समजा इनपुट. आता इनपुट हा एक फंक्शन आहे. ठीक आहे. एव्हरीवन इनपुट इज अ फंक्शन. ठीक आहे. इनपुट एवढंच ना, काही गरज नाही. थांबा एवढंच टाक. बरोबर. आता हा काय करेल रे? एक प्रॉम्प्ट बॉक्स देईल. काय देईल? प्रॉम्प्ट बॉक्स. ह्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. आता तुम्हाला दिसणार नाही, तो वरती येतो. ठीक आहे. आलाय. ओके दिसलाय. एंटर नंबर मी टाकला 10. दुसरा मी टाकला 10. काय आन्सर येईल? असं आलं. जर फाईल केली असेल तर सगळ्यांना समजेल का असं आलं. यू सेड इट करेक्ट. काय झालं? त्याने काय पकडलं त्याला? स्ट्रिंग. म्हणून ऍडिशन ने केली. डायरेक्ट सिंपल कॉन्कॅटिनेट करून दिलं. ठीक आहे. तर यासाठी आपण कास्टिंग शिकलो होतो. इनपुट फंक्शन बाय डिफॉल्ट हे डोक्यात घाला जरा. इनपुट फंक्शन
by default gives the have data type as string. मग आपल्याला त्याला कशात कन्वर्ट करावं लागेल याच्यासाठी इंट मध्ये. कसं करणार? कास्टिंग. हे केलं ना रे, का मी तो प्रोग्राम घेतलेला तुमचा ह्याच गोष्टीसाठी इस दिन के लिए. ठीक आहे, आता बघा प्लीज एंटर. ठीक आहे 10 10 समजलं का? समजलं? काय डाऊट? आता याच्यामध्ये आय हॅव टू डू वन मोर थिंग दॅट आता जो वरती प्रॉन्ट बॉक्स येतोय बघा, इथे युजरला समजलं तर पाहिजे नक्की करायचं काय. इथे नंबर टाकायचा आहे की इंटिजर टाकायचा आहे की स्ट्रिंग टाकायचं आहे, आय मीन की वर्ड टाकायचा आहे की सेंटेन्स टाकायचं, समजलं तर खाली काहीतरी आलं पाहिजे ना. करेक्ट. तुम्ही तिथे कसं टाकेल, आम्हाला असं पाहिजे तिथे एंटर द फर्स्ट नंबर. ठीक आहे, कसं करणार? तर इनपुट फंक्शन मध्ये आलं पाहिजे ते. ठीक आहे, हो आता याला पहिले एंड करतो. एंटर द फर्स्ट नंबर. तसंच इथे एंटर द सेकंड नंबर. आलं का? एंटर द फर्स्ट नंबर टाकलं मी 20. एंटर द सेकंड नंबर टाकला मी 20. ऍडिशन आली, कुठे गेली? 40. समजलं? काय डाऊट कोणाला? थोडा पण नाही. ठीक आहे, आता मला असं प्रिंट करायचं द ऍडिशन ऑफ ए अँड बी इज सी. सांगा, सिंपलच सांगितलं. सांगा आता तुम्ही. नाही, ठीक आहे. आज धीरज सांगा द ऍडिशन ऑफ ए अँड बी इज सी. ऑफ ए अँड बी सी इज दिस वॉट्स एव्हर द आन्सर इज. आत्ताच केलं आहे, तुम्हीच सांगितलं. कसं लिहिणार? ए अँड बी इज. ठीक आहे, इथून मी काढून टाकतो, त्याला मी परत प्रिंट करतो. मी आता फक्त एका ऑपरेटर वरती घेतोय बरं का, तुम्हाला सगळ्या ऑपरेटर्स वर करून बघायचंय. ठीक आहे, सम ऑफ ए अँड बी इज 30. ठीक आहे, समजलं का? आता एक लास्ट देतो, नाही तर खूप तुमच्या डोक्यावर चाललंय, कळतंय मला. ठीक आहे, एक लास्ट कन्सेप्ट की आता मला काय करायचंय की द सम ऑफ ए मध्ये तुम्ही जो व्हॅल्यू टाकली ती अँड बी मध्ये जी व्हॅल्यू टाकली ती इक्वल्स टू सी. दर वेळेस तर तुम्ही प्रिंट स्टेटमेंट चेंज नाही करणार आहे, प्रत्येक वेळेस करणार आहे का? ए मध्ये तुम्ही वरती 10 टाकलाय, तुम्हाला माहिती होतं, अच्छा तुम्ही 10 टाकणार आहे तिथे एच्या ठिकाणी 10 टाकून ठेवा, बीच्या ठिकाणी सी टाकून ठेवा. मग डायनॅमिक कोडिंग कशालाच करायची, काय करता येईल. तुम्ही आधीच लेक्चर केलंय का? येतं का पहिलं लेक्चर? ओके, बॅचला तुम्ही एक्सप्लेन नाही शिकवलं. ठीक आहे, तर ते कसं करतात त्यासाठी एक नवीन देयर इज अ थिंग कॉल्ड एफ स्ट्रिंग. ठीक आहे, प्रिंट स्टेटमेंट ऑप्टिमाइज करायला हेल्प करते ती. ठीक आहे, काय म्हणतात त्याला? एफ स्ट्रिंग. तर ती कशी लिहिता? हा मी इथे चलो इथेच लिहितो प्रिंट. ओके,
F string, ठीक है, the addition of निर्मल A and B is मी आता टाकलं 10 20. समजलं का कसं केलं? नाही, सिंटॅक्स सुरू. F स्ट्रिंग जसं बोललोय तसंच समजा. F स्ट्रिंग, स्ट्रिंग कशात देतो? डबल कोट्स मध्ये. F स्ट्रिंग द ऍडिशन ऑफ ए, आपल्याला जो नंबर तिथे ठेवायचा आहे ए, करेक्ट. अँड दुसरा जो आहे, कारण की आपण प्रत्येक वेळा हा चेंज करणार आहे. प्रत्येक वेळा तुम्ही प्रिंट स्टेटमेंट मध्ये जाऊन तर चेंज नाही करू शकत ना. इथे तुम्ही जाऊन प्रत्येक वेळा जाऊन करणार आहे का? तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही याला एक्झिक्यूट केलं तर तुम्हाला 10 टाकायचं आहे आणि सेकंड टाइम तुम्हाला 20 टाकायचं आहे. तर तुम्ही इथे चेंज करणार का रे? द सम ऑफ 10 किती वेळा करत बसणार? अँड 20. मग परत एक्झिक्यूट करून मग एंटर ए ची व्हॅल्यू 20 टाकाल, बी ची व्हॅल्यू सॉरी ए ची व्हॅल्यू, ठीक आहे, ए ची व्हॅल्यू 10 टाकाल, बी ची व्हॅल्यू 20 टाकाल. सॉरी परत करतो, म्हणजे नीट डोक्याचं आहे. ए ची व्हॅल्यू 10 टाकाल, बी ची व्हॅल्यू 20 टाकाल. द ॲडिशन ऑफ 10 and 20 इज 30. होईल का? शक्य आहे का? आता जर इथे तुम्ही केलं, आता मी एक्झिक्यूट सॉरी, ठीक आहे, आता मी एक्झिक्यूट करतो. ते नाही हे झालंय का? कुठे गेलं रे आपलं? हा, ठीक आहे, टाकलं 10 आणि 20. ठीक आहे. आता मला सांगा, मी असं करू शकतो का? 10 अँड मी टाकलं 50. द सम ऑफ 10 and 20 is 60. ठीक आहे. दरवेळेस त्यांनी स्वतःला चेंज करून घेतला पाहिजे. ते कसं करेल तो? एफ स्ट्रिंग वापरून. 10 अँड काय 50 घेतलं होतं ना आपण? कुठे गेलं? हा, द ॲडिशन ऑफ 10 and 50 is 60. समजलं का? काय डाऊट इथे कोणाला? ठीक आहे. आजची तुमची फाईल कितवी फाईल होती रे तुमची? किती दिली आहे? 4 झाल्यात ना? 3 झाल्यात. ठीक आहे. आज तुम्हाला एवढंच सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आणि हा प्रोग्राम इनपुट फंक्शन घेऊन करून बघा. ठीक आहे. हे उद्याचे तुमचे कोड्स. उद्या सगळ्यांनी नोटबुक वगैरे घेऊन यायची. हे सगळे इथे करून बघायचे आपल्याला. ठीक आहे. नंतर मग त्यानंतर मग आपलं कंडिशन स्टेटमेंट. ठीक आहे. उद्या फक्त आपण प्रोग्राम्स करणार. ठीक आहे. येस, ऑनलाईन. एनी डाऊट? सगळ्यांना समजलं ऑपरेटर्स? मी अजून 2-3 कोड्स ऍड करतो त्याच्यात, जेणेकरून तुम्हालाच आणि 1-2 इंटरव्ह्यूचे जर विचारलेले असतील तर ते ऍड करतो, म्हणजे तुम्हाला समजतील की ऑपरेटर्स वरती इंटरव्ह्यू वरती क्वेश्चन कसे विचारतो. ठीक आहे.